तोडणार आहे बघा. 20-25 दिवस झाले हे पालक एक वेळेस तोडून घेतलेला होता मी, आणि आता 10 दिवस झाले बघा हे पालक टाकला आहे बाजूला, बारीक बारीक निघाला. आणि आज मी पालक पनीर बनवणार आहे. त्याच्यामुळे हे आज मोठा मोठा झालेला पालक तेवढा मी तोडून घेणार आहे. ह्याला खत नाही काही नाही बघा. ते आपलं जे आपण आज पालक पनीर बनवत आहे. पालक एकदम चांगली झालेली आहे पालक. आणि पावसामुळं आणखीन पण त्याला म्हणजे असा मस्त कलर, हिरवा हिरवा कलर आला, आणि पानं पण खूप मोठे मोठे झाले. आज म्हणलं पालक पनीर बनवा. किडकी नाही बघा. हे बघा हे पालक ना एवढी म्हणजे एकदम अशी छान लुसलुसीत आहे ना, थोडी पण ही किडकी झालेली नाही भाजी. आणि ही भाजी एकदम खाण्यासाठी पण खूप छान आहे बघा. भाजी निघत आहे बघा. ही 4-5 माणसांची भाजी एकदम छान होऊन जाईल. आणि त्याच्या बाजूलाच मी हे छोटे छोटे गोबी लावलेली आहे बघा. ही पत्ता गोबी, हे 8-10 झाडं लावलेत बघा पत्ता गोबीची. छोट्याशा ट्रेमध्ये आहे बघा. हे ट्रे आहे, हे कूलरचा ट्रे केलेला आहे. थोडा फुटला होता म्हणून मी त्या भाजीसाठी वापरला. मध्ये पाणी, हे माती भरली, त्याच्यामध्ये काही भाजीपाला म्हणजे आपण जे खुडतो ते भाजीपालासुद्धा टाकलेला आहे. आणि एवढ्या ट्रेमधली 5-6 माणसं भाजी खाऊ शकतात. भरपूर भाजी लागली ह्याच्यामध्ये. आणि मागून नंतर ही छोटे छोटे टाकलेले ही पण भरपूर चांगली दाट आली बघा भाजी. आता ही आणखीन 15 दिवसाला भरपूर मोठी भाजी होती. आता एवढी भाजी निघाली, ही भरपूर भाजी निघाली. टोपलं भरून छोटं टोपलं आहे बघा. हे बघा, ऑर्गॅनिक खा, स्वस्त राहा, चांगले राहा. आणि अशीच ऑर्गॅनिक माझ्या मैत्रिणीनं छतावर चांगलं गार्डन केलं पाहिजे. लाईक करा. हे माझा नातू आहे बघा, फोटो काढण्यासाठी. असं करा, असं करा, असं करा. हां हां, लाईक करा म्हणा, लाईक करा. हां, लाईक करा.